के वचन के द्वारा बातचीत करती आ रही हूँ। आप इस बात को बहुत अच्छे से जानते हैं। ನಮ್ಮ ದೇವರು ಯಾರು ಎಂಬುದರ ಕುರಿತು ನಾನು ಮಾತನಾಡುತ್ತಾ ಬಂದೆ. हमारा प्रभु यीशु मसीह कौन है, इसके बारे में हम बात करते हुए ನಮ್ಮ ದೇವರು ಯಾರು ಎಂಬುದರ ಅನೇಕ ವಿಷಯಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಮಾತನಾಡಿದೆ. हमारा प्रभु कौन है इसके बारे में बहुत सारी बातों के बारे में 12 ಸಂಗತಿಗಳ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ದೇವರು ಯಾರು ಎಂಬುದಾಗಿ ತಿಳಿಸ್ತಾ ಬಂದೆ. अभी तक मैंने 12 विषयों के ऊपर इस विषय के ऊपर मैंने आपसे बातचीत की है. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ದೇವರು ನಮಗೆ ಬಿಡುಗಡೆ ಕೊಡುವ ದೇವರು. आज मैं इस विषय पे बात करना चाहती हूँ, वो ये है कि हमारा परमेश्वर हमें छुटकारा देने वाला परमेश्वर है. ಬಿಡುಗಡೆ ಕೊಡುವ ದೇವರು. छुटकारा देने वाला परमेश्वर. ಬಿಡುಗಡೆ ಕೊಡುವ ದೇವರು. छुटकारा देने वाला परमेश्वर. ದೇವರ ನಾಮಕ್ಕೆ ಸ್ತೋತ್ರವಾಗಲಿ. प्रभु के नाम की स्तुति हो. ಆಗಸ್ಟ್ 15th अभी हमने 15 अगस्त ನಾವು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆಯನ್ನು ಆಚರಿಸಿದೆವು. इंडिपेंडेंस डे को हम सब ने सेलिब्रेट किया है. 76 ವರ್ಷಗಳು ಸಂಧಿಸಿ 77ನೇ ವರ್ಷಕ್ಕೆ ನಾವು ಕಾಲಿಟ್ಟೆವು. 76 ईयर कंप्लीट करके 77 ईयर में हमने अभी अपने स्वतंत्रता दिवस में पांव रखा है. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆಯನ್ನು ಆಚರಿಸಿದ್ದೇವೆ. हमने इंडिपेंडेंस डे मीन्स आजादी को हमने सेलिब्रेट किया है. ಇದರ ಅರ್ಥ ಏನಂದ್ರೆ, इसका मतलब क्या है? ಬ್ರಿಟಿಷರ ಆಳ್ವಿಕೆಯಿಂದ ಗುಲಾಮತನದ ಬಂಧನದಿಂದ ब्रिटिश जो हमारे ऊपर अपना अधिकार करके बैठे हुए थे उनसे छुटकारा मिला था हमको. ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಬಿಡುಗಡೆ ಹೊಂದಿದಂತ ದಿವಸ ಎಂಬುದಾಗಿ उनसे हमें छुटकारा मिला था. वो 15 अगस्त के दिन को आजादी का दिवस करके मनाया जाता है. ಗುಲಾಮತನದಿಂದ ಬಿಡುಗಡೆ, गुलामी से छुटकारा, ಬಂಧನದಿಂದ ಬಿಡುಗಡೆ, बंधनों से छुटकारा. ಆದ್ರೆ इसलिए ಮನುಷ್ಯರಿಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವಿಲ್ಲ. मनुष्य को जो है वो अभी तक भी आजादी नहीं मिली है. ಆತ್ಮದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವಿಲ್ಲ. आत्मिक रीति से उनको आजादी नहीं मिली है. ನಮಗೆ ಬಹಳ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳುವಂತ ಒಂದು ಮಾತೇನೆಂದ್ರೆ, परमेश्वर का वचन हमें बहुत ही सुंदर तरीके से बताता है. गलात्य पत्रिके गलातियों की पुस्तक 5:1 और उसका 1 ಅಲ್ಲಿ ಓದ್ತೇವೆ ನಾವು ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ. वहां पर हम इस तरह से पढ़ते हैं, ಕ್ರಿಸ್ತನು ನಮ್ಮನ್ನು ಸ್ವತಂತ್ರದಲ್ಲಿರಿಸಬೇಕೆಂದು ನಮಗೆ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದನು. मसीह ने स्वतंत्रता के लिए हमें स्वतंत्र किया है, अतः इसी में स्थिर रहो और दास्तव के जुए में फिर ना जूतो. ಕ್ರಿಸ್ತನು ನಮ್ಮನ್ನು ಸ್ವತಂತ್ರದಲ್ಲಿರಿಸಬೇಕೆಂದು ನಮಗೆ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದನು. मसीह ने स्वतंत्रता के लिए हमें स्वतंत्र किया है. हालेलुया, हालेलुया. ಇದು ಆತ್ಮಿಕವಾದ ಬಿಡುಗಡೆ. ये आत्मिक रीति का एक छुटकारा है. ಆತ್ಮ ಏನಾಗಿದೆ, ಬಂಧನದಲ್ಲಿ ಅದು ಸಿಲುಕಿಕೊಂಡಿದೆ. जो हमारी आत्मा है वो एक बंधन में पड़ी हुई है. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯನ ಆತ್ಮವು ಬಂಧನಕ್ಕೊಳಗಾಗಿದೆ. हर एक मनुष्य की आत्मा जो है वो बंधन में पड़ी हुई है. ಬೇಡಿಗಳಿಂದ ಕಟ್ಟಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ऐसे बंधनों से बंधी हुई है. ಯಾವ ಬೇಡಿ? कौन से बंधन? ಪಾಪವೆಂಬ ಬೇಡಿ, पाप का जो बंधन है. ಕೆಟ್ಟ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡುವಂತ ಬೇಡಿಗಳು, जो बुरे काम करने वाला है वो बंधन. ಹಾಲೆಲೂಯಾ, ಹಾಲೆಲೂಯಾ. ಹೇಳ್ತಾನೆ ಇಲ್ಲಿ 5:1 ಓದಿದ್ವಿ ಗಲಾತ್ಯ ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ. ಈಗ ತಾನೆ ಅದರಲ್ಲಿ ಸ್ಥಿರವಾಗಿ ನಿಲ್ಲಿರಿ. अभी हमने ऐसे गलतियों की पुस्तक पढ़ा है जिस तरह की मसीह ने स्वतंत्रता के लिए ದಾಸತ್ವದ ನೊಗದಲ್ಲಿ ತಿರುಗಿ ಸಿಕ್ಕಿ ಬೀಳಬೇಡಿರಿ. और दासत्व के जुए में फिर ना जूतो. ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಂತ ಒಂದು, बहुत ही सुंदर तरीके से बताया गया है. ये ಕ್ರಿಸ್ತನು ನಮ್ಮನ್ನು ಸ್ವತಂತ್ರದಲ್ಲಿರಬೇಕೆಂದು ನಮಗೆ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದನು. प्रभु यीशु मसीह हमें चाहते हैं कि हमें स्वतंत्रता मिले, आजादी मिले. ಅದರಲ್ಲಿ ಸ್ಥಿರವಾಗಿ ನಿಲ್ಲಿರಿ. लेकिन उसमें जो स्थिर से रहते हैं, ದಾಸತ್ವದ ನೊಗದಲ್ಲಿ ತಿರುಗಿ ಸಿಕ್ಕಿ ಬೀಳಬೇಡಿರಿ. दासत्व के जुए में फिर से ना जूतो. ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया. ದಾಸತ್ವದ ನೊಗ ಅಂದ್ರೆ ಏನು? दास के जुए मतलब क्या है? ದಾಸತ್ವದ ನೊಗ ಅಂದ್ರೆ ಏನು? दासत्व के जुआ मतलब क्या है? ಅಪೊಸ್ತಲ ಕೃತ್ಯಗಳು 15ನೇ ಅಧ್ಯಾಯ 10ನೇ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಹೀಗೆ ಓದ್ತೇವೆ. प्रेरितों की किताब उसका 15:10 15 और 10 ಹೊರಲಾಗದ ನೊಗ ಎಂಬುದಾಗಿ. जी, ಹೊರಲಾಗದ ನೊಗ, दासत्व का जुआ, ಹೊರಲಾಗದಂತ ನೊಗ, दासत्व का जुआ ಬಹಳ ಭಾರವಾದ ನೊಗ. वो बहुत ही भारी होता है. ಇದನ್ನೇ ಪಾಪವೆಂಬ ನೊಗ ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ಹೇಳ್ತೇವೆ. इसी को ही पाप कहा जाता है. ಸತ್ಯವೇದ ಕೂಡ ಅದನ್ನು ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸುತ್ತದೆ. परमेश्वर का वचन हमें बहुत ही खूबसूरती से इसके बारे में बताता है.
ಕ್ರಿಸ್ತನು ನಮ್ಮನ್ನು ಪಾಪವೆಂಬ ನೊಗದಿಂದ ಹೊರಲಾರದಂತ ಬಂಧನದಿಂದ ಕಟ್ಟುಗಳಿಂದ ಬಿಡಿಸುವುದಕ್ಕಾಗಿಯೇ ಆತನು ಈ ಲೋಕಕ್ಕೆ ಬಂದನು. प्रभु में यीशु मसीह हमारे पापों से हमें छुटकारा देने के लिए, इन बंधनों से हमें छुटकारा देने के लिए ही परमेश्वर के वचन में लिखा है कि इसीलिए ही परमेश्वर हमारे लिए ही इस दुनिया पर आए. ಅಪೊಸ್ತಲ ಕೃತ್ಯಗಳು Acts 13:39 ನಲ್ಲಿ ಓದ್ತೇವೆ ನಾವು. प्रेरितों की किताब 13 उसका 9. ಸಿಸ್ಟರ್ ಓದಿ ಸಿಸ್ಟರ್. 13:39. ಮೋಶೆಯ ಧರ್ಮಶಾಸ್ತ್ರದ ಮೂಲಕ ನೀವು ಬಿಡುಗಡೆ ಹೊಂದಲಾಗದ ಎಲ್ಲಾ ಪಾಪಗಳಿಂದ ನಂಬುವವರೆಲ್ಲರೂ ಆತನ ಮೂಲಕವಾಗಿ ಬಿಡುಗಡೆ ಹೊಂದಿ ನೀತಿವಂತರೆನಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಬಿಡುಗಡೆ ಇದೆ. यहाँ पर इस तरह से लिखा है, और जो जिन बातों में तुम मूसा की व्यवस्था के द्वारा निर्दोष नहीं ठहर सकते थे, उन्हीं सब के हर एक विश्वास करने वाले उसके द्वारा निर्दोष ठहरता है. ಧರ್ಮಶಾಸ್ತ್ರದ ಮೂಲಕ ನೀವು ಬಿಡುಗಡೆ ಹೊಂದಲಾಗದಂತ ಎಲ್ಲ ಪಾಪಗಳಿಂದ ನಂಬುವವರೆಲ್ಲರೂ ಆತನ ಮೂಲಕ ಬಿಡುಗಡೆ ಹೊಂದಿ ನೀತಿವಂತರಾಗುತ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರುವಂತ ಸತ್ಯ ವೇದದ ಮೂಲಕ, ಅಂದ್ರೆ ಈ ಸತ್ಯ ಧರ್ಮಶಾಸ್ತ್ರ, ಇದರ ಹಳೆ ಒಡಂಬಡಿಕೆಯಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರುವಂತ ಎಲ್ಲ ಧರ್ಮಶಾಸ್ತ್ರ, ಅಲ್ಲಿ ಏನೇನು ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ ಅವುಗಳ ಮೂಲಕ, ಅಲ್ಲಿರುವಂತ ಕಟ್ಟುನಿಟ್ಟುಗಳ ಮೂಲಕ, ಅಲ್ಲಿರುವಂತ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಗಳ ಮೂಲಕ ಬಿಡುಗಡೆ ಹೊಂದಿಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. जैसे कि यहाँ पर लिखा है, व्यवस्था के द्वारा निर्दोष नहीं ठहर सकते थे, उन्हीं सब के में हर एक विश्वास करने वाले उसके द्वारा निर्दोष ठहरते. मतलब जो परमेश्वर के वचन में लिखा है कि जो निर्दोष होना चाहता है, जो इस व्यवस्था को, और जैसे बाइबल है हमारे पास, इसके समान चलता है, वही एक निर्दोषी ठहरता है. ರೋಮನ್ಸ್ 3:4 ಅಲ್ಲಿ ಓದ್ತೇವೆ ನಾವು. रोमियो की ಎಲ್ಲ ಮನುಷ್ಯರು ಸುಳ್ಳುಗಾರರಾದರೂ ದೇವರು ಸತ್ಯವಂತನೆಂಬುದಾಗಿ. ಎಲ್ಲ ಮನುಷ್ಯರು ಸುಳ್ಳುಗಾರರಾದರೂ ದೇವರು ಮಾತ್ರ ಸತ್ಯವಂತ. परमेश्वर के वचन में लिखा है कि सब कुछ झूठ है, लेकिन परमेश्वर के वचन में लिखी गई एक एक बात सच है. ದೇವರು ಸತ್ಯವಂತನು. परमेश्वर ही सच्चाई है. ಈ ಸತ್ಯವಂತನಾದ ದೇವರು, ये हमारा एक सच्चाई का जो हमारा परमेश्वर है, 2023 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ 2000 साल पहले ಆತನು ಈ ಲೋಕಕ್ಕೆ ಮಗುವಾಗಿ ಜನಿಸಿ हमारा प्रभु यीशु मसीह एक बच्चे के समान इस दुनिया में पैदा हुए. 33 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ಜೀವಿಸಿ 33.5 years परमेश्वर यीशु मसीह इस दुनिया पर जीवित रहे. ಆತನು ಮಾನವನ ಪಾಪವನ್ನು मनुष्य के पापों को ತನ್ನ ಮೇಲೆ ಹೊತ್ತುಕೊಂಡು अपने ऊपर लेकर ನಮಗಾಗಿ ಆತನು ಸಾವನ್ನು ಕ್ರೂರವಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅನುಭವಿಸಿದನು. हमारे कारण उन्होंने कलवरी क्रूज पर जो एक बहुत ही भयानक मरण था उसका अनुभव किया. ಯಾಕಂದ್ರೆ ದೇವರ ವಾಕ್ಯ ಹೀಗೆ ಹೇಳ್ತದೆ. क्योंकि परमेश्वर का वचन इस प्रकार कहता है. ರೋಮನ್ಸ್ 6:33 ಅಲ್ಲಿ ಹೀಗೆ ಓದ್ತೇವೆ. रोमियो की किताब उसमें 6:23, ಪಾಪವು ಕೊಡುವ ಸಂಬಳ ಮರಣ. क्योंकि पाप की जो मजदूरी तो मृत्यु है. ಪಾಪವು ಕೊಡುವ ಸಂಬಳ ಮರಣ. क्योंकि पाप की मजदूरी तो मृत्यु है. ದೇವರ ಉಚಿತಾರ್ಥ ವರವು, परंतु परमेश्वर का ನಮ್ಮ ಕರ್ತನಾದ ಕ್ರಿಸ್ತ ಯೇಸುವಿನಲ್ಲಿರುವಂತ ನಿತ್ಯ ಜೀವ. वरदान हमारे प्रभु यीशु मसीह में अनंत जीवन है. ಪಾಪವು ಒಂದು ಮರಣವನ್ನು ಇಟ್ಟಿದೆ. पाप एक मजदूरी की जो मृत्यु में है, ಅದು ಒಂದು ಸಂಬಳವಾಗಿದೆ. वो एक हमारे लिए एक दिया गया, एक हमारे ಪಾಪಕ್ಕೆ ಒಂದು ಸಂಬಳ, पाप के द्वारा दिया गया एक मजदूरी है. ಆದರೆ ಕ್ರಿಸ್ತ ಯೇಸುವಿನಿಂದ ಸಿಗುವಂತ, लेकिन प्रभु यीशु मसीह के द्वारा मिलने वाला ಸಂಬಳ ಯಾವುದಂದ್ರೆ, हमारी मजदूरी क्या है? ನಿತ್ಯ ಜೀವವಾಗಿದೆ, अनंत जीवन. ಪಾಪದಿಂದ ಬಿಡುಗಡೆ ಹೊಂದಿದಂತ ಜನರಿಗೆ, पापों से जिन्होंने छुटकारा पाया हुआ है. ಮಾನವನು ಪಾಪದಿಂದ ಬಿಡುಗಡೆ ಹೊಂದುವಾಗ, मनुष्य जब पाप से छुटकारा प्राप्त करता है, ತನ್ನ ಹೃದಯದಲ್ಲಿ ರಕ್ಷಕನಾಗಿ ಅಂಗೀಕರಿಸಿಕೊಂಡಾಗ, प्रभु यीशु मसीह को अपना उद्धारकर्ता करके ग्रहण करता है, ನಮ್ಮನ್ನು ಮರಣವೆಂಬ ನರಕವೆಂಬ ಮರಣದಿಂದ ತಪ್ಪಿಸಲು ಆತನು ಶಕ್ತನಾಗಿದ್ದಾನೆ. अनंत काल की जो नरक की आग है उससे हमें बचाने के लिए हमारा परमेश्वर योग्य सामर्थी है. ಹಾಗಾದರೆ ಈ ಪಾಪ ಎಲ್ಲಿಂದ ಉತ್ಪತ್ತಿ ಆಯಿತು? तो ये जो पाप है ये कहाँ से पैदा हुआ? ದೇವರ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಓದ್ತೇವೆ, ರೋಮ ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ, परमेश्वर के वचन में हम पढ़ते हैं रोमियो की किताब में, ನೀತಿವಂತನು ಇಲ್ಲ, ಒಬ್ಬನಾದರೂ ಇಲ್ಲ. धर्मी एक भी नहीं है, कोई भी नहीं है. ಲೋಕದಲ್ಲಿ ನೀತಿವಂತನೇ ಇಲ್ಲದಿರುವಾಗ, इस संसार में, इस जगत में कोई भी धर्मी नहीं होने के कारण ದೇವರು ಅನೀತಿವಂತನ ರಕ್ಷಿಸುವುದಕ್ಕಾಗಿ
जो अनैतिक रीति से रहते हैं उनको ಆತನು उद्धार देने के लिए ನೀತಿವಂತನಾಗಿ ಆತನು ಬಂದನು. धर्मी होकर प्रभु यीशु मसीह आए। ಹಾಲೆಲೂಯಾ, ಹಾಲೆಲೂಯಾ. ದೇವರ ನಾಮಕ್ಕೆ ಸ್ತೋತ್ರವಾಗಲಿ. प्रभु के नाम का धन्यवाद हो। Genesis 3:17 ನಲ್ಲಿ ಹೀಗೆ ಓದ್ತೇವೆ. Genesis उत्पत्ति की 3:17 किताब उसका 3रा अध्याय और 17 आयत। ಓದಿ ಸಿಸ್ಟರ್. 3:17 ಮತ್ತು ಪುರುಷನಿಗೆ, ಹಾ. ತಿನ್ನಬಾರದೆಂದು ನಾನು ನಿನಗೆ ಆಜ್ಞಾಪಿಸಿದ ಮರದ ಫಲವನ್ನು ನೀನು ಹೆಂಡತಿಯ ಮಾತು ಕೇಳಿ ತಿಂದ ಕಾರಣ ನಿನ್ನ ನಿಮಿತ್ತ ಭೂಮಿಗೆ ಶಾಪ ಬಂತು. ನಿನ್ನ ಜೀವಮಾನವೆಲ್ಲ ದುಡಿದು ದುಡಿದು ಭೂಮಿಯ ಹುಟ್ಟುವಳಿಯನ್ನು ತಿನ್ನಬೇಕು. ಸಾಕು. ನಿನ್ನ ನಿಮಿತ್ತ हम यहाँ पढ़ते हैं भजन ಇಲ್ಲಿ ಬಹಳ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ, ಲೋಕಕ್ಕೆ ಪಾಪವು ಶಾಪವು ಬಂದಂತ ರೀತಿ ಬಗ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ. यहाँ पर वचन में किस तरह से पाप इस दुनिया में आया है उसके बारे में बहुत ही निन्ना सुंदर तरीके से निमित्त। बताया गया है। ನಿನ್ನ ನಿಮಿತ್ತ. तुम्हारे कारण। ದೇವರ ನಾಮಕ್ಕೆ ಸ್ತೋತ್ರವಾಗಲಿ. परमेश्वर का धन्यवाद हो। ಆದಾಮನು ಮಾಡಿದ ತಪ್ಪಿನಿಂದ, जो हमारे पूर्ण पिता आदम है उसके द्वारा किए हुआ पाप, ತಿನ್ನಬಾರದೆಂದು ಹೇಳಿದಂತ ಮರದ ಹಣ್ಣನ್ನು ತಿಂದ ಕಾರಣ, परमेश्वर ने बोला था कि इस फल को मत खाना, फिर भी उन्होंने उसी फल को खाया। ಈ ಲೋಕಕ್ಕೆ ಪಾಪವು ಬಂದಿತು ಪ್ರಿಯರೇ. इसके कारण ही इस दुनिया में पाप आया। ಆದ್ದರಿಂದ ರೋಮ ಪತ್ರಿಕೆ इसी कारण Five, रोमा की किताब 12 ಅಲ್ಲಿ ಹೀಗೆ ಓದ್ತೇವೆ, ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಿಂದಲೇ ಪಾಪವು, ಪಾಪದಿಂದ ಮರಣವು ಲೋಕದೊಳಗೆ ಸೇರಿದವು. ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿದೆ ಇಲ್ಲಿ. ಆದಾಮನಿಂದ ಪಾಪವು, ಪಾಪದಿಂದ ಮರಣವು ಲೋಕದೊಳಗೆ ಸೇರಿದವು. हम यहाँ पर बहुत अच्छे तरीके से पढ़ते हैं रोमन्स कि 5:12 रोमन्स 5:12 में कि एक मनुष्य के द्वारा पाप जगत में आया और पाप के द्वारा मृत्यु आई और इसी रीति से मृत्यु सब मनुष्यों में फैल गई क्योंकि सबने पाप किया। ಹಾಲೆಲೂಯಾ, ದೇವರ ನಾಮಕ್ಕೆ प्रभु ಸ್ತೋತ್ರವಾಗಲಿ. के नाम का धन्यवाद हो। ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ एक मनुष्य के पाप के द्वारा जगत में ಇಡೀ आया पाप। ಲೋಕದ ಜನರು ಪಾಪಿಗಳಾಗಿದ್ದಾರೆ ಪ್ರಿಯರೇ. इसके कारण दुनिया में जितने भी लोग हैं वो सब पापी बन गए। ಕರ್ಮ ಪಾಪಿಗಳು, हम कर्म से पापी हो गए, ಜನ್ಮ ಪಾಪಿಗಳು जन्म से पापी हो गए, ಆಗಿದ್ದೇವೆ ಪ್ರಿಯರೇ. आ चुके हैं हम लोग। ಆದ ಕಾರಣ ರೋಮನ್ कारण 6:22 ಅಲ್ಲಿ ಓದ್ತೇವೆ ನಾವು, इसी कारण रोमियन की किताब उसमें 6:12 में हम पढ़ते हैं, ಪಾಪದಿಂದ ಬಿಡುಗಡೆ ಹೊಂದಿ ದೇವರಿಗೆ ದಾಸರಾದ್ದರಿಂದ ಪರಿಶುದ್ಧರಾಗುವುದೇ ನಿಮಗೆ ಫಲ. इसलिए पाप तुम्हारे नश्वर शरीर में राज्य ना करे कि तुम उसकी लालसाओं के अधीन हो रहो। ಯಾವುದು ಫಲ? ನಾವು ಯಾವುದು ಒಳ್ಳೆ ಕಾರ್ಯ ಅದು हम ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ. किन किन बातें हैं, कौन कौन सी अच्छी बातें हैं, कौन सी लालसाएं हैं, उनके बारे में यहाँ पर लिखा हुआ है। ಪಾಪದಿಂದ ಬಿಡುಗಡೆ, पाप से छुटकारा, ನಾವು ದೇವರಿಗೆ ದಾಸರಾಗಬೇಕು, हमें प्रभु यीशु मसीह के दास बनना है। ಪರಿಶುದ್ಧರಾಗುವುದೇ ನಿಮಗೆ ಫಲ. तुम अगर पवित्र होकर अपना जीवन जियोगे तो ಬಹಳ तुम्हें फल मिलेंगे। ಸುಂದರವಾಗಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಂತ ಒಂದು ವಾಕ್ಯ ಇದಾಗಿದೆ. बहुत ही सुंदर तरीके से यहाँ पर परमेश्वर का वचन लिखा ಪಾಪದಿಂದ गया है। ಬಿಡುಗಡೆ ಹೊಂದಿ पाप से छुटकारा, ಪರಿಶುದ್ಧರಾಗುವುದೇ ನಿಮಗೆ ಫಲ. पवित्र जीवन जीना ही तुम्हारे लिए फल है। ಕಡೆಗೆ ದೊರೆಯುವುದು अंत में तुम्हें मिलेगा ನಿತ್ಯ ಜೀವ. नित्य जीवन। ದೇವರ ನಾಮಕ್ಕೆ ಸ್ತೋತ್ರವಾಗಲಿ. प्रभु के नाम की स्तुति ನಮಗೆ हो। ನಿತ್ಯ ಜೀವ ಕೊಡುವುದಕ್ಕಾಗಿ, हमको हमेशा हमेशा का अनंत काल का ನಮ್ಮನ್ನು जीवन देने के ಪಾಪದಿಂದ लिए, ಬಿಡುಗಡೆ ಕೊಡುವುದಕ್ಕಾಗಿ हमें पाप से छुटकारा देने के लिए ಆತನ ಲೋಕಕ್ಕೆ ಬಂದನು ಪ್ರಿಯರೇ. प्रभु यीशु मसीह इस दुनिया में आए। ನಾವೆಲ್ಲರೂ ಪಾಪದ ಬಂಧನದಲ್ಲಿ ತುಂಬಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. हम सब लोग पाप में धसे पड़े हैं। ನಮ್ಮ ಕೈಗಳು ಬೇಡಿಗಳಿಂದ ಕಟ್ಟಲ್ಪಟ್ಟಿದೆ. हमारे हाथ जो है वो बंधनों से बांधे गए ನಮ್ಮ हैं। ಶರೀರಗಳು ಸರಪಣಿಯಿಂದ ಕಟ್ಟಲ್ಪಟ್ಟಿದೆ. हमारे शरीर को भी बांधा गया है। ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ದೇವರ ನಾಮಕ್ಕೆ प्रभु ಸ್ತೋತ್ರವಾಗಲಿ. के नाम का धन्यवाद ಈ हो। ಬಂಧನದಿಂದ ತಪ್ಪಿಸುವುದಕ್ಕಾಗಿ इस बंधनों से हमें छुटकारा देने के लिए ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಲೋಕಕ್ಕೆ ಬಂದನು. प्रभु यीशु मसीह इस दुनिया में आए। ಯಾರ್ಯಾರು ಆತನನ್ನು ನಂಬುತ್ತಾರೋ जो कोई प्रभु यीशु मसीह का अंगीकार ಅವರಿಗೆ करता है ನಿತ್ಯ ಜೀವ ಆತನು ಕೊಡುವನಾಗಿದ್ದಾನೆ. तब प्रभु यीशु मसीह उनको अनंत जीवन देंगे। ರೋಮನ್ 6:23 ಈಗ ತಾನೇ ಓದಿದೆವು. अभी हमने रोमन्स की किताब 6:12 में ಉಚಿತಾರ್ಥವಾದ ವರ ಅದು. अभी हमने पढ़ा है 6:23 यस
क्योंकि ಉಚಿತಾರ್ಥವಾದಂತ ವರ ಎಂಬುದಾಗಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ. परमेश्वर का वरदान हमारे प्रभु यीशु मसीह ಆ ವರ में ಯಾವುದು? अनंत है। ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನೇ ಆ ವರವಾಗಿದ್ದಾನೆ. वरदान क्या है? प्रभु यीशु मसीह ही वो वरदान है। ಆತನು ಕೊಟ್ಟಂತ ಬಹುಮಾನ ಏನು ನಮಗೆ? प्रभु यीशु मसीह के द्वारा दिया गया वो वरदान है, ನಿತ್ಯ ಜೀವವಾಗಿದೆ. वो है अनंत जीवन। ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ದೇವರ ನಾಮಕ್ಕೆ ಸ್ತೋತ್ರವಾಗಲಿ. प्रभु के ಮಾತ್ರವಲ್ಲ, नाम का धन्यवाद हो। 1 ಕೊರಿಂಥ್ಯ 7:21 ಅಲ್ಲಿ ಹೀಗೆ ಓದ್ತೇವೆ, ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿದೆ. ಈಗ ತಾನೇ ಹಾಡಿದೆವು, ಯೇಸು ಕರೆ ಆಗುವಾಗ ನನ್ನನ್ನು ಕರೆ ಸ್ವಾಮಿ, ಕರ್ತ ಕರ್ತ ಎನ್ನುವಾಗ ನನ್ನ ಮೊರೆ ಲಾಲಿಸು ಎಂಬುದಾಗಿ ಹಾಡನ್ನು ಹಾಡಿದೆವು. अभी परमेश्वर के दास जैसे आराधना में चला रहे थे, उन्होंने बहुत सुंदर तरीके से परमेश्वर की आराधना में ये गाना गाया था, तो वो सच में बहुत ही एक सच्चाई है उस गाने में। ಓದಿ ಸಿಸ್ಟರ್, 1 ಕೊರಿಂಥಿ 7:21. ದೇವರು ಕರೆದಾಗ ನೀನು ಮತ್ತೊಬ್ಬನ ದಾಸನಾಗಿದ್ದೀಯೋ ಅದಕ್ಕೆ ಚಿಂತೆ ಮಾಡಬೇಡ, ಆದರೆ ಬಿಡುಗಡೆ ಹೊಂದುವುದಕ್ಕೆ ನಿನ್ನ ಕೈಯಿಂದಾದರೆ ಸ್ವತಂತ್ರನಾಗುವುದೇ ಉತ್ತಮ. यदि तू दास की दशा में बुलाया गया हो तो चिंता ना कर, परंतु यदि तू स्वतंत्र हो सके तो ऐसा ही काम कर। ದೇವರು ಕರೆ ಕೊಡುವಾಗ, प्रभु जब हमें बुलाते हैं, ದೇವರು ನಿನ್ನನ್ನು ಕರಿತಾನೆ ಪ್ರಿಯರೇ. प्रभु यीशु मसीह आप सबको बुलाता है मेरे ಆನ್ಲೈನ್ प्रिय। ವೀಕ್ಷಿಸುವಂತ ಎಲ್ಲ ವೀಕ್ಷಕರನ್ನು ऑनलाइन में जो मेरे भाई बहन देख रहे हैं उनको भी ಉದ್ದೇಶಿಸಿ ನಾನು ಹೇಳುವುದೇನೆಂದರೆ, मैं क्या कहना चाहती हूँ, ದೇವರು ನಿಮ್ಮನ್ನು ಕರಿತಾ ಇದ್ದಾನೆ. प्रभु यीशु मसीह आपको बुलाते हैं। ದೇವರು ನಿಮ್ಮನ್ನು ಕರಿತಾ ಇದ್ದಾನೆ. प्रभु यीशु मसीह आपको बुलाते हैं। ಮಗನೇ, बेटे, ಮಗಳೇ, बेटी, ನೀನು ಚಿಂತೆ ಮಾಡಬೇಡ. आप किसी भी विषय में ನನ್ನ चिंता मत ಬಳಿಗೆ ಬಾ. करें, मेरे पास आइए, ನಾನು ನಿನಗೆ ಬಿಡುಗಡೆ ಕೊಡುತ್ತೇನೆ. मैं तुम्हें छुटकारा दूंगा। ಎಲ್ಲಾ ವಿಷಯಗಳಿಂದ ಬಿಡುಗಡೆ, हर एक बात पर छुटकारा, ಎಲ್ಲಾ ವಿಷಯಗಳಿಂದ ಬಿಡುಗಡೆ, हर एक बात में छुटकारा, ಕಷ್ಟಗಳಿಂದ ಬಿಡುಗಡೆ, परेशानियों से छुटकारा, ಬಡತನದಿಂದ ಬಿಡುಗಡೆ, गरीबी से छुटकारा, ರೋಗದಿಂದ ಬಿಡುಗಡೆ. बीमारियों से छुटकारा। ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया। ಎಲ್ಲ ಹಿಂಸಕರಿಂದ ಬಿಡುಗಡೆ, हर एक प्रकार की जो ಶೋಧನೆಯಿಂದ समस्या है उससे बिड़गड़े। छुटकारा, ಶೋಧನೆಯಿಂದ ಬಿಡುಗಡೆ. जो समस्या आपके जीवन में आती है उनसे छुटकारा। ದೇವರ ನಾಮಕ್ಕೆ ಸ್ತೋತ್ರವಾಗಲಿ. प्रभु के नाम का धन्यवाद ಇಲ್ಲಿ हो। ಓದ್ತೇವೆ, हम यहाँ पर पढ़ते ದೇವರು ಕರೆದಾಗ, हम देखते हैं प्रभु बुलाता है दास को। ದೇವರು ಕರೆದಾಗ परमेश्वर बुलाते हैं। ನೀನು ಮತ್ತೊಬ್ಬನ ದಾಸನಾಗಿದ್ದೀಯೋ, क्या तुम किसी और के दास हो ನೀನು चुके हो? ಬಂಧನದಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಿಕೊಂಡಿದ್ದೀಯೋ, क्या तुम बंधनों में पड़े हुए ನೀನು हो? ಕುಡುಕತನದ ಬಂಧನದಲ್ಲಿ ಇದ್ದೀಯೋ, क्या आप शराब पीने के बंधन में हैं? ಸಿಗರೇಟ್ ಎಂಬ ಬಂಧನದಲ್ಲಿ ಇದ್ದೀಯೋ, सिगरेट पीने के बंधन में हैं? ಡ್ರಗ್ಸ್ಗಳ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದೀಯೋ. ड्रग्स के बंधन में हैं? ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ಚಿಂತೆ ಮಾಡಬೇಡ, किसी भी बात की चिंता मत ಅದೆಲ್ಲವನ್ನು कीजिए, ಬಿಟ್ಟು ಬಿಡು, उन सब बातों को आप छोड़ दीजिए, ಅದೆಲ್ಲವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬಿಡು. उन सब चीजों को छोड़ दीजिए। ಬಿಡುಗಡೆ ಹೊಂದುವುದಕ್ಕೆ छुटकारे के लिए ನಿನ್ನ ಕೈಯಿಂದಾದರೆ अगर तुम्हारे हाथ से होता है ಸ್ವತಂತ್ರನಾಗುವುದೇ ಮೇಲು, तो तू स्वतंत्र हो सकते हो। ಸ್ವತಂತ್ರನಾಗುವುದೇ ಉತ್ತಮ, छुटकारा और स्वतंत्र होना ही बड़ी बात है। ಸ್ವತಂತ್ರನಾಗುವುದೇ ಉತ್ತಮ. छुटकारा पाना, स्वतंत्र होना ही बड़ी बात है। ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ದೇವರ ನಾಮಕ್ಕೆ ಸ್ತೋತ್ರವಾಗಲಿ. प्रभु के नाम का धन्यवाद हो। ದೇವರು ನಮ್ಮಿಂದ ಅಪೇಕ್ಷೆ ಪಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. प्रभु हमसे ये चाहते हैं, ಲೋಕದ ಎಲ್ಲಾ ಸಂಗತಿಗಳಿಂದ इस संसार की हर एक बात ಬಿಡುಗಡೆ से, ಹೊಂದಿದವರಾಗಿ बातों से छुटकारा पाए हुए ನಾವು ಕ್ರಿಸ್ತನನ್ನು ಆತ್ಮೀಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸತ್ಯಕ್ಕೆ ತಕ್ಕ ಹಾಗೆ ಆರಾಧಿಸಲು, हमें प्रभु यीशु मसीह को उसी रीति से आत्मा और सच्चाई से, ಆತ್ಮೀಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸತ್ಯಕ್ಕೆ ತಕ್ಕ ಹಾಗೆ ಆರಾಧಿಸುವ ಹಾಗೆ आत्मा और सच्चाई से परमेश्वर की, हमारे प्रभु यीशु मसीह की आराधना करनी है। ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವಾದ ಹೃದಯ ನಮಗೆ ಬೇಕು. आजाद हुआ हृदय हम लोगों को चाहिए। ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವಾದ ಹೃದಯ ನಮಗೆ ಬೇಕು. आजाद हुआ हृदय हमें चाहिए। ಫ್ರೀ ಹೃದಯ ಬೇಕು. आजाद हुआ हृदय ಫ್ರೀ हमको चाहिए। ಮನಸ್ಸು ಬೇಕು. आजाद हुआ हृदय हमें चाहिए। ಅದನ್ನೇ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನು ಅಪೇಕ್ಷೆ ಪಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. प्रभु यीशु मसीह हमारे खुदावंद हमसे यही चाहते हैं। ನಾವು ಪಾಪದಲ್ಲಿದ್ರೆ हम अगर पाप में ही रहते हैं, ಹೇಗೆ ನಾವು ದೇವರನ್ನು ಕೊಂಡಾಡಲು ಸಾಧ್ಯ? कैसे हम प्रभु यीशु मसीह की आराधना ನಾವು कर सकते ಹೇಗೆ हैं? ಆತನನ್ನು ಆರಾಧಿಸಲು ಸಾಧ್ಯ? कैसे हम उनकी आराधना कर सकते ಆತನು हैं? ನಮ್ಮ ಆರಾಧನೆಗೆ ಲಕ್ಷ್ಯ ಕೊಡುವುದಿಲ್ಲ. परमेश्वर उस समय में हमारी आराधना की तरफ ध्यान ही नहीं ಆತನು देंगे। ನಮ್ಮ ಪ್ರಾರ್ಥನೆಗೆ ಉತ್ತರ ಕೊಡುವುದಿಲ್ಲ ಪ್ರಿಯರೇ. हमारी प्रार्थनाओं का उत्तर नहीं देंगे मेरे प्रिय भाई बहनों। ದೇವರು ತಾನೇ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, इसी रीति से परमेश्वर ही कह रहे हैं, ನಾನು ನಿನ್ನನ್ನು ಕರೆಯುವಾಗ, मैं जब तुम्हें बुलाता हूँ, ನಾನು ನಿಮ್ಮನ್ನು ಕರೆಯುವಾಗ, जब मैं तुम्हें बुलाता हूँ, ನೀವು ಯಾವ ದಾಸರಲ್ಲಿದ್ದೀರೋ, ಯಾವ ದಾಸಕ್ಕೆ ಒಳಪಟ್ಟಿದ್ದೀರೋ,
यदि तुम किसी भी दशा में तुम क्यों ना हो, ಚಿಂತೆ ಮಾಡಬೇಡ, चिंता मत करो। ಸ್ವತಂತ್ರವಾಗುವುದಕ್ಕೆ ಮನಸ್ಸು ಮಾಡು. अगर तुम्हारा मन है कि मैं आजाद होना चाहता हूँ, ಬಿಡುಗಡೆ ಹೊಂದುವುದಕ್ಕೆ ನಿನ್ನ ಕೈಯಿಂದಾದರೆ, अगर तुम्हारे से होता है कि हम छुटकारा पा सकते हैं, ಸ್ವತಂತ್ರನಾಗುವುದೇ ಉತ್ತಮ. स्वतंत्रता और आजादी को प्राप्त करना ही अच्छा है। ಹಾಲೆಲೂಯಾ, ಹಾಲೆಲೂಯಾ, ಹಾಲೆಲೂಯಾ. Thank ದೇವರ you, ನಾಮಕ್ಕೆ Jesus. ಸ್ತೋತ್ರವಾಗಲಿ. ದೇವರು ತಾನೇ ನಮ್ಮನ್ನು ಕರೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. आज प्रभु यीशु मसीह हमें एक ಬಿಡಿಸುವ ದೇವರು. बात बोल रहे हैं कि मैं तुम्हारा छुटकारे देने वाला परमेश्वर हूँ। ಹಾಲೆಲೂಯಾ. ಇಲ್ಲಿ ಜಾನ್ 8:36 ಅಲ್ಲಿ ಓದ್ತೇವೆ. ಜಾನ್ 8:36. गॉस्पेल ऑफ जॉन। ಆದುದರಿಂದ ಮಗನು ನಿನ್ನನ್ನು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದರೆ ನಿಜವಾಗಿ ನಿಮಗೆ ಬಿಡುಗಡೆಯಾಗುವುದು. आमेन, हालेलुया। इसलिए यदि पुत्र तुम्हें स्वतंत्र करेगा तो सचमुच तुम स्वतंत्र हो जाओगे। ಆದುದರಿಂದ इसलिए ಮಗನು ನಿಮ್ಮನ್ನು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದರೆ अगर पुत्र तुम्हें स्वतंत्र करेगा ನಿಜವಾಗಿ ನಿಮಗೆ ಬಿಡುಗಡೆಯಾಗುವುದು. तो सचमुच तुम स्वतंत्र हो जाओगे। ಯಾರು ಮಗನು? ये पुत्र कौन है? 2000 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ 2000 साल पहले ಪರಲೋಕದ ವೈಭವವನ್ನು ಬಿಟ್ಟುಕೊಟ್ಟು स्वर्ग में हमारा जो परमेश्वर स्वर्ग पे विराजमान थे उस जगह को छोड़कर ತಂದೆಯ ಪ್ರೀತಿಯ ಅಕ್ಕರೆಯಲ್ಲಿ ಆತನಿರಬೇಕಾದಂತ ಮಗನು अपने पिता के प्रेम के साथ वहां रहने वाला वो एक पुत्र ಈ ಲೋಕಕ್ಕೆ ಆತನು ದಾಸನ ರೂಪವನ್ನು ತಾಳಿಕೊಂಡು ಬಂದನು. वो इस दुनिया में एक दास के समान हमारे लिए आए। ಆತನೇ ನಮಗೆ ಬಿಡುಗಡೆ ಕೊಡುವ ದೇವರಾಗಿದ್ದಾನೆ. वही हमारा परमेश्वर है जो हमें छुटकारा दे ಇದು सकता ಬಹಳ है। ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ನಮಗೆ ವಾಕ್ಯ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ. ये जो बाइबल वर्स है बहुत ही हमें स्पष्ट रीति से बताता है, ಮಗನು ನಿಮ್ಮನ್ನು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದರೆ पुत्र तुम्हें स्वतंत्र करेगा ನಿಜವಾಗಿ ನಿಮಗೆ ಬಿಡುಗಡೆ ಆಗ್ತದೆ. तो सचमुच तुम स्वतंत्र हो जाओगे। ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ಯಾವ ದೇವರುಗಳಿಂದ ಹೇಳುವಂತೆ ಯಾವ ದೇವರುಗಳಿಂದ ಪಾಪದಿಂದ ವಿಮುಕ್ತಿ ಆಗುವುದಿಲ್ಲ. किसी भी देवी देवता से हम लोगों को पाप से छुटकारा नहीं मिल सकता है। ಆತನೇ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, यहाँ पर बोल रहे हैं, ನಾನೇ ಸತ್ಯವು, मैं ही सत्य, ನಾನೇ ಜೀವವು, मैं ही जीवन, ನಾನೇ ಮಾರ್ಗವು मैं ಎಂಬುದಾಗಿ. ही मार्ग हूँ। ಆತನೇ ಪರಲೋಕಕ್ಕೆ ಮಾರ್ಗ, स्वर्ग में जाने के लिए हमारे प्रभु यीशु मसीह ಆತನೇ एक मार्ग ನಿತ್ಯ है। ಜೀವವಾಗಿದ್ದಾನೆ. वही हमारा अनंत जीवन है। ಹಾಲೆಲೂಯಾ, ಹಾಲೆಲೂಯಾ. ದೇವರ ನಾಮಕ್ಕೆ ಸ್ತೋತ್ರವಾಗಲಿ. प्रभु के नाम का धन्यवाद हो। ಇಲ್ಲಿ ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ. यहाँ पर बहुत ही सुंदर तरीके से लिखा ರೋಮನ್ಸ್ गया है। 8:2 ದಯವಿಟ್ಟು ಯಾರಾದರೂ ಓದಿ. ರೋಮನ್ಸ್ 8:2. ಯಾಕೆಂದರೆ ಹಾ. ಜೀವವನ್ನುಂಟು ಮಾಡುವ ಪವಿತ್ರಾತ್ಮನಿಂದಾದ ನಿಯಮವು ನಿನ್ನನ್ನು ಪಾಪ ಮರಣಗಳಿಗೆ ಕಾರಣವಾದ ನಿಯಮದಿಂದ ಪಾಪ ಮರಣಗಳಿಗೆ ಕಾರಣವಾದಂತ ನಿಯಮದಿಂದ ಕ್ರಿಸ್ತ ಯೇಸುವಿನ ಮೂಲಕ ಬಿಡಿಸಿತು. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಯಾರ ಮೂಲಕವಾಗಿ? ಕ್ರಿಸ್ತ ಯೇಸುವಿನ ಮೂಲಕವಾಗಿ ಬಿಡಿಸಿತು. यहाँ पर बहुत ही सुंदर तरीके से लिखा गया है वचन में, मुझे पाप की और मृत्यु की व्यवस्था से स्वतंत्र कर दिया। ಆಮೆನ್. हालेलुया, ದೇವರ ನಾಮಕ್ಕೆ ಸ್ತೋತ್ರವಾಗಲಿ. परमेश्वर के नाम का धन्यवाद हो। ಇಲ್ಲಿ ದಾನಿಯೇಲ್ ಎಂಬಂತ ಒಬ್ಬ ಭಕ್ತನ ಬಗ್ಗೆ ನೋಡ್ತೇವೆ. हम लोग देखते हैं परमेश्वर के एक दास जो कि दानियल है, ಆ ಒಬ್ಬ ಅರಸನು एक राजा, ಒಬ್ಬ ಒಂದು ವಿಗ್ರಹಕ್ಕೆ ನೀನು ಪೂಜೆ ಮಾಡದಿದ್ದರೆ, जो कहते हैं कि ಆರಾಧನೆ ಮಾಡದಿದ್ದರೆ, जो कहते हैं कि तुम अगर बनाई हुई मूर्ति ನಿನ್ನನ್ನು ನಿನ್ನ ಸ್ನೇಹಿತರನ್ನು पूजा नहीं करोगे, तुम और तुम्हारे दोस्त, ಉರಿಯುವ ಅಗ್ನಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಹಾಕುತ್ತೇವೆ तुम्हें जलती हुई आग में फेंका जाएगा। ಎಂದು ಹೇಳುವಾಗ ऐसा बोलते समय ಆತನು ದಾನಿಯೇಲ್ ಧೈರ್ಯವಾಗಿ ಒಂದು ಉತ್ತರ ಕೊಡ್ತಾನೆ. दानियल बहुत ही धैर्य के साथ उस बात के लिए राजा को उत्तर देता है। ದಾನಿಯೇಲ್ 3:17 Daniel 3:17 ಓದಿ ಯಾರಾದರೂ. ಅರಸೆ, ಅರಸೆ, ನಾವು ಸೇವಿಸುವ ದೇವರಿಗೆ ಚಿತ್ತವಿದ್ದರೆ ಹಾ. ಆತನು ದಗದಗನೆ ಉರಿಯುವ ಆವಿಗೆಯೊಳಗಿಂದ ನಮ್ಮನ್ನು ಬಿಡಿಸಬಲ್ಲನು, ಹೇಗೂ ನಿನ್ನ ಕೈಯಿಂದ ನಮ್ಮನ್ನು ಬಿಡಿಸುವನು. ಎಸ್, ಓದಿ 3:17. 3:17 हालेलुया। परमेश्वर के वचन में इस तरह से लिखा हुआ है, हमारा परमेश्वर जिसकी हम उपासना करते हैं वह हमको उस धधकती हुई भट्टे की आग से बचाने की शक्ति रखता है, वरन हे राजा वह हमें तेरे हाथों से भी छुड़ा सकता है। ಇಲ್ಲಿ ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ. यहाँ पर बहुत ही सुंदर तरीके से लिखा हुआ है, ಧಗಧಗನೆ ಉರಿಯುವ ಆವಿಯೊಳಗಿಂದ ಬಿಡಿಸಬಲ್ಲನು. धधकते हुए भट्टे की आग से बचाने की शक्ति रखता है। ಎಷ್ಟು
ವಿಶೇಷವಾದಂತ ನಂಬಿಕೆ ಆತನಲ್ಲಿದೆ. इतना ही एक अद्भुत विश्वास है दानियल के अंदर। ನನ್ನ ದೇವರು ಬಿಡಿಸಬಲ್ಲನು, मेरा परमेश्वर छुड़ाने वाला परमेश्वर है। ನನ್ನ ದೇವರು ನನಗೆ ಬೆಂಕಿಯಿಂದ ಬಿಡುಗಡೆ ಕೊಡುವವನು. मेरा परमेश्वर आग से मुझे छुटकारा देने वाला परमेश्वर है। ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಆತನು ಹೀಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ऐसा नहीं, इस तरह से भी लिखा गया है, ಹೇಗೂ कैसे भी ನಿನ್ನ ಕೈಯಿಂದ तेरे हाथ से भी ನಮ್ಮನ್ನು ಬಿಡಿಸಬಲ್ಲನು. छुड़ा सकता है। ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ಆತನ ಚಿತ್ತವಿದ್ರೂ ಬಿಡಿಸಬಲ್ಲನು, ಚಿತ್ತವಿಲ್ಲದಿದ್ರೂ ಬಿಡಿಸಬಲ್ಲನು. परमेश्वर की इच्छा हो तो वो हमें बचाएगा, परमेश्वर की इच्छा नहीं है तो वो नहीं भी बचाएगा। ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ದೇವರ ನಾಮಕ್ಕೆ ಸ್ತೋತ್ರವಾಗಲಿ. परमेश्वर के नाम का ಆತನು धन्यवाद हो। ಬಿಡುಗಡೆ ಕೊಡುವ ದೇವರು. परमेश्वर छुटकारा देने वाला परमेश्वर है। ಆತನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ವಿಶ್ವಾಸ ಇಟ್ಟಿದ್ದನು ದಾನಿಯೇಲನು. दानियल ने पूरा विश्वास जो है अपने परमेश्वर के ऊपर रखा हुआ है। ಈ ವಿಶ್ವಾಸ ನಮ್ಮಲ್ಲಿದೆಯಾ? क्या आज ये विश्वास दानियल के ಈ समान ನಂಬಿಕೆ हमारे बीच ನಮ್ಮಲ್ಲಿ में ಇದೆಯಾ? है? क्या ये विश्वास हमारे बीच में है? ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ಪ್ರೀತಿಯ ದೇವ ಜನರೇ, परमेश्वर के लोगों, ನಾವು ಅನೇಕ ಕಷ್ಟ ನಷ್ಟಗಳಿಗೆ ಒಳಗಾಗ್ತೇವೆ, हम बहुत सारी परेशानियां, बहुत सारी दुख तकलीफों के बीच में से गुजर के जाते हैं, ನಿರಾಶರಾಗ್ತೇವೆ, दुखी हो जाते हैं। ನಮಗೆ ಯಾರಪ್ಪ ಸಹಾಯಕರೆಂಬುದಾಗಿ ಚಿಂತೆಗೊಳಗಾಗ್ತೇವೆ. हम सोचते हैं कौन है जो मेरी मदद कर सकता है। ಈ ಸುಂದರವಾದ ಮಾತುಗಳನ್ನು ನಾವು ಮರ್ತು ಬಿಡ್ತೇವೆ. ये जो परमेश्वर के वचन में बहुत ही सुंदर तरीके से लिखी हुई बातें हैं, इनको हम भूल जाते हैं। ಎಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ನಾವಿದ್ದರು, ऐसी किसी भी परिस्थिति में क्यों ना हो, हम ಎಂಥ ಕಠಿಣವಾದ ಸಂಗತಿಯನ್ನು ದಾಟಬೇಕಾಗಿ ಹೋದರು, कितना भी मुश्किल का समय क्यों ना हो हमारी जिंदगी में, ನಮ್ಮ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನು ಬಿಡಿಸಬಲ್ಲನು. परमेश्वर हमें छुटकारा दे सकता है। ನಮಗೆ ಬಿಡುಗಡೆ ಕೊಡಬಲ್ಲನು. परमेश्वर छुटकारा देता है। ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ದೇವರ ನಾಮಕ್ಕೆ ಸ್ತೋತ್ರವಾಗಲಿ. प्रभु के नाम का धन्यवाद हो। ದೇವರು ನಮ್ಮನ್ನು ಬಿಡಿಸಬಲ್ಲನು. परमेश्वर हमें छुटकारा देता है। ಪಾಪದಿಂದ ಬಿಡಿಸಬಲ್ಲನು, पाप से छुड़ाता है, ಶಾಪದಿಂದ ಬಿಡಿಸಬಲ್ಲನು. श्राप से छुड़ाता है। ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಈಗ ಶಾಪ ಅಂತ ಹೇಳುವಾಗ ನಾನೀಗ ತಾನೇ ಹೇಳಿದೆ, ಓದಿದೆ. श्राप बताते हुए जैसे मैंने पहले बताया है, ಗಲಾತ್ಯ ಪತ್ರಿಕೆ 3ನೇ ಅಧ್ಯಾಯ 3 गलातियों की पुस्तक 3:15 ಬಿ ಭಾಗ ಓದಿ, ಕೆಳಗಡೆ ಭಾಗವನ್ನು. ಧರ್ಮಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲಿ ಹೇಳಿರುವ ಶಾಪದೊಳಗಿಂದ ನಮ್ಮನ್ನು ಬಿಡಿಸಿದನು. ಇಲ್ಲಿ ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಗಲಾತ್ಯ 3:14 ಬಿ ಭಾಗ, ದಯವಿಟ್ಟು ಓದಿ ಯಾರಾದ್ರು. ನಂಬಿಕೆಯ ಮೂಲಕ ದೊರಕುವಂತೆಯೂ ಕ್ರಿಸ್ತನು ನಮ್ಮ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಶಾಪವಾಗಿ ಧರ್ಮಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲಿ ಹೇಳಿರುವ ಶಾಪದೊಳಗಿಂದ ನಮ್ಮನ್ನು ಬಿಡಿಸಿದನು. ಧರ್ಮಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲಿ ಹೇಳಿರುವ ಶಾಪದೊಳಗಿಂದ ನಮ್ಮನ್ನು ಬಿಡಿಸಿದನು. जो व्यवस्था में लिखा गया हुआ है उस श्रापों से भी हमें छुटकारा दिया है। ಏನು ಧರ್ಮಶಾಸ್ತ್ರದ ಒಳಗಿರುವಂತ ಶಾಪ ಅಂದ್ರೆ ಏನು? धर्म व्यवस्था के बीच में लिखा हुआ श्राप क्या है? ಆದಿಯಲ್ಲಿಯೇ ಉತ್ಪತ್ತಿಯಾದಂತ ಪಾಪ. हमने देखा है कि शुरुआत में उत्पत्ति की किताब में जो पाप शुरू हुआ था, ಶಾಪ, श्राप, ಆದಾಮನಿಂದ आदम से ಭೂಮಿಗೆ ಶಾಪ ಬಂತು. भूमि पर श्राप मिला। ಏನು ಶಾಪ ಅದು? क्या श्राप मिला था भूमि को? ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಏನು ಬೆಳೀತದೆ? भूमि में क्या ಒಳ್ಳೆ ಬೆಳೆ ಸಹ ಬೆಳೀತದೆ, अच्छी भी गेहूं होता है, ಅದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ उसके साथ में ಕಳೆಗಳು ಬೆಳೀತದೆ, उसके साथ में जो अनचाही चीजें हैं वो भी बढ़ती हैं, ಅದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ उसके साथ में ಮುಳ್ಳುಗಳು ಬೆಳೀತದೆ. कांटे भी बढ़ते हैं। ಈ ಮುಳ್ಳುಗಳು, जब ये कांटे बढ़ते हैं, ಈ ಕಳೆಗಳು और ये अनचाही चीजें बढ़ती हैं, ಏನ್ ಮಾಡ್ತದಂದ್ರೆ वो सब चीजें क्या करती हैं? ಸುಂದರವಾಗಿ ಬೆಳೆಯುವಂತ ಫಲ ಕೊಡುವಂತ ಗಿಡಗಳ ಎಲ್ಲ ಫಲಗಳನ್ನು ಅಡಗಿಸಿ ಬಿಡ್ತದೆ. जो पेड़ अच्छा फल और छोटी चीजें फल देने वाली चीज होती है, जो अनचाहे चीजें हैं या कांटों वाली चीजें हैं, वो अच्छी चीजों को छुपा देती हैं। ಇದು ಶಾಪ. ये इस तरह एक तरह से देखा जाए तो एक श्राप है। ಇದು ಭೂಮಿಯ ಮೇಲೆ ದೇವರು ಕೊಟ್ಟಿರುವಂತ ಶಾಪ, ಪಾಪದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ. ये परमेश्वर ने भूमि पर जो दिया गया श्राप है, उसके द्वारा ही ये चीजें होती हैं। ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ನಾಮಕ್ಕೆ ಸ್ತೋತ್ರವಾಗಲಿ. परमेश्वर के नाम का धन्यवाद हो। ಮರಕ್ಕೆ ತೂಗು ಹಾಕಲ್ಪಟ್ಟ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬನು ಶಾಪಗ್ರಸ್ತನು ಎಂದು ಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲಿ ಬರೆದದೇ ಇಲ್ಲ. व्यवस्था में लिखा गया है कि जिस तरह से वो अनचाही चीजें एक अच्छे फल को और अच्छी डाली को ढक देती हैं, उसी तरह से जो पाप था इस दुनिया में आया। ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನು प्रभु यीशु मसीह ನಮಗೆ ಕೊಡಲ್ಪಟ್ಟಂತ ಶಾಪದಿಂದ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡುವುದಕ್ಕಾಗಿ, प्रभु यीशु मसीह ने जो पापों से हमें छुटकारा
देने के लिए ಆತನು ಶಾಪಗ್ರಸ್ತನಾದನು. प्रभु यीशु मसीह हमारे लिए ही श्रापित हो गए, ಆತನು ಮರಕ್ಕೆ ತೂಗು ಹಾಕಲ್ಪಟ್ಟನು. क्योंकि यीशु मसीह को क्रूस पे चढ़ाया गया था, वो लकड़ी थी. ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಶಾಪದಿಂದ ಬಿಡುಗಡೆ ಕೊಡುವುದಕ್ಕಾಗಿ. इन श्रापों से हमें छुटकारा देने के लिए. ಯಾಕೆ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಫಲ ನಾವು ಎದುರು ನೋಡ್ತಾ ಇಲ್ಲ? क्यों हम इस धरती पर अच्छे फल को नहीं देख रहे हैं? ಶಾಪದ ನಿಮಿತ್ತ. क्योंकि एक श्राप के कारण. ಪ್ರತಿಯೊಂದೊಂದು ಜಿಲ್ಲೆಗಳ ರೈತರ ಅಥವಾ ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿರುವಂಥ ಒಂದೊಂದು ಎಲ್ಲ ಪಾಪದ ಕೃತ್ಯಗಳಿಂದ, ಶಾಪದ ಕೃತ್ಯಗಳಿಂದ ಬೆಳೆಯು ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಫಲಿಸದೇ ಇರಲು ಕಾರಣವಾಗಿದೆ. हम देखते हैं कि हर एक जगह पर जहाँ जहाँ किसान किसानी करते हैं वहाँ पर अच्छा फल क्यों नहीं आ रहा, वहाँ पर अच्छे तरीके से जो भी वो खेती करते वहाँ पर उनको उतना उत्तम फल क्यों प्राप्त नहीं हो रहा? कारण ये है क्योंकि वहाँ की जगह के ऊपर, वहाँ के लोगों के ऊपर जो श्राप है उसके कारण. ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ದೇವರ ನಾಮಕ್ಕೆ ಸ್ತೋತ್ರವಾಗಲಿ. प्रभु के नाम का धन्यवाद हो. ಒಬ್ಬ ಬೆಳೆಗಾರನು, एक किसान, ಅವನು वो ತನ್ನ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ अपनी जो उसकी जो जगह होती है ಒಳ್ಳೆಯ धरती, ಫಲವನ್ನು ಎದುರು ನೋಡಬೇಕಾದರೆ अगर वो चाहते हैं कि जहाँ पर मैं खेती कर रहा हूँ उस धरती पर अच्छा फल आए, ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನಲ್ಲಿ ಮೊರೆ ಹೋಗಿರಿ. उसको प्रभु यीशु मसीह के सामने जाके प्रार्थना आतनो करने की जरूरत है. ನಿನ್ನನ್ನು ಕರೀತಾ ಇದ್ದಾನೆ. प्रभु यीशु मसीह उनको बुलाते हैं. ಆತನು ನಿಮ್ಮನ್ನು ಕರೀತಾ ಇದ್ದಾನೆ. प्रभु यीशु मसीह आपको बुलाते हैं. ಆತನು ಕರೆಯುವಾಗ जब वो प्रभु यीशु मसीह आपको बुलाते हैं, ನೀನು ಪಾಪದಿಂದ ವಿಮುಕ್ತಿ ಹೊಂದಬೇಕು. उस समय आपको पापों से जो है वो छुटकारा ಆಗ मिलेगा. ಏನಾಗ್ತದೆ? तब क्या होगा? ನಿನ್ನೆಲ್ಲಾ ಬೆಳೆಗಳು ಫಲಿಸುತ್ತದೆ. आपके जितने भी जो फल है, जो भी आप खेती बाड़ी करते हैं, वो आपको फल, अच्छा फल मिलेगा. ಒಳ್ಳೆಯ ಫಲದೊಂದಿಗೆ ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ಜೀವಿಸಲು ಸಾಧ್ಯ. अच्छे फल के साथ इस दुनिया में जीने के लिए आपको सहायता होगी. ಲೋಕದ ಎಲ್ಲ ಬಡತನವು ನೀಗುತ್ತದೆ. जो हमारे संसार में इस वक्त हम देखते हैं कि गरीबी से बड़ा हुआ है, वो गरीबी से भी हमें छुटकारा मिलेगा. ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ದೇವರ ನಾಮಕ್ಕೆ ಸ್ತೋತ್ರವಾಗಲಿ. प्रभु के नाम का धन्यवाद हो. ನಾವು ಹೇಗೆ ಬಿಡುಗಡೆ ಹೊಂದಬೇಕು? किस तरह से हमें छुटकारा मिलेगा? 2 ಕೊರಿಂಥಿ 2 Corinthians 3:17 ನಲ್ಲಿ ಹೀಗೆ ಓದ್ತೇವೆ. 3:17. ಕರ್ತನ ಆತ್ಮನು ಯಾರಲ್ಲಿ ಇದ್ದಾನೋ ಅವರಿಗೆ ಬಿಡುಗಡೆ ಉಂಟು. हम इस तरह से पढ़ते हैं, प्रभु तो आत्मा है और जहाँ कहीं प्रभु का आत्मा है वहाँ स्वतंत्रता है. ಕರ್ತನ ಆತ್ಮನು ಯಾರಲ್ಲಿ ಇದ್ದಾನೋ ಅವರಿಗೆ ಬಿಡುಗಡೆ ಉಂಟು. प्रभु की आत्मा और जहाँ कहीं प्रभु का है वहाँ पर स्वतंत्रता मिलती है. ಕರ್ತನ ಆತ್ಮನಂದ್ರೆ ಯಾರು? प्रभु की आत्मा है तो क्या है, कौन है ಅದು वो? ಏನಾಗಿದೆ? वो क्या है? ಪರಿಶುದ್ಧವಾಗಿದೆ. पवित्र. ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಕರ್ತನ ಆತ್ಮನೇ ಪರಿಶುದ್ಧನಾಗಿದ್ದಾನೆ. पवित्र, जो प्रभु की आत्मा है वह पवित्र है. ನೀತಿ ನ್ಯಾಯಗಳ ನ್ಯಾಯ ತೀರುವಿಕೆಯ ಅರಿವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡುತ್ತದೆ. ये जो आत्मा है वो हमें गलत और सही के बारे में ज्ञान देती है. ಇದು ತಪ್ಪು, ಇದು ಸರಿ ಎಂಬುದಾಗಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಲ್ಲಿ ಅರಿವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡುವಂತದೇ ದೇವರ ಆತ್ಮನಾಗಿದೆ. ये जो आत्मा है हमें क्या गलत है, क्या सही है, क्या उसके बारे में हमें जब हम ऐसा करते हैं तो हमें परमेश्वर की आत्मा है उसके बारे में हमें बताती है. ಅರಿವನ್ನು ಹುಟ್ಟಿಸುವ ಆತ್ಮ, वो एहसास को जताती है. ದೇವರ ನಾಮಕ್ಕೆ ಸ್ತೋತ್ರವಾಗಲಿ. प्रभु के नाम का धन्यवाद हो. ಆದ್ದರಿಂದ ಕೀರ್ತನೆಗಾರನು ಇದೇ ರೀತಿ ಹೇಳ್ತಾನೆ. इसी तरह से भजन सहायता में लिखा है, 1ನೇ ಕೀರ್ತನೆ भजन सहायता 1 1 2 3 ವರ್ಸಸ್ ನ ಓದುವುದಾದರೆ, ಯಾವನು ದುಷ್ಟರ ಆಲೋಚನೆಯಂತೆ ನಡೆಯದೆ ಪಾಪಾತ್ಮರ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಿಂತುಕೊಳ್ಳದೆ ಧರ್ಮನಿಂದಕರೊಡನೆ ಕೂತುಕೊಳ್ಳದೆ ಯೆಹೋವನ ಧರ್ಮಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲಿ ಆನಂದ ಪಡುವವನಾಗಿ ಅದನ್ನೇ ಹಗಲಿರಳು ಯಾರು ಧ್ಯಾನಿಸ್ತಾ ಇರ್ತಾರೋ ಅವರು ಧನ್ಯರೆಂಬುದಾಗಿ. आमेन. हालेलुया. यहाँ पर 2 3 ना हाँ, 1 बहुत 2 3 सुंदर से लिखा है, क्या ही धन्य है वह पुरुष जो दुष्टों की युक्ति पर नहीं चलता और ना पापों के मार्ग में खड़ा होता और ना ठट्ठा करने वाले की मंडली में बैठता है, परंतु वो तो यहोवा की व्यवस्था से प्रसन्न रहता और उसकी व्यवस्था पर रात दिन ध्यान करता रहता है. ದುಷ್ಟರ ಆಲೋಚನೆಯಂತೆ ನಡೆಯದೆ, दुष्टों की युक्ति पर नहीं चलता, ಪಾಪಾತ್ಮರ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಿಂತುಕೊಳ್ಳದೆ, पापियों के मार्ग में खड़ा नहीं होता. ಮೊದಲನೇದು सबसे पहला ನಡೆಯದೆ, चलना, ನಿಂತುಕೊಳ್ಳದೆ, खड़ा होना.
ಧರ್ಮನಿಂದಕರೊಡನೆ ಕೂತುಕೊಳ್ಳದೆ, और वहाँ पर व्यवस्था से प्रसन्न रहना, ಕೂತುಕೊಳ್ಳದೆ बैठना, ಯೆಹೋವನ ಧರ್ಮಶಾಸ್ತ್ರದಲ್ಲಿ यहोवा की व्यवस्था ಆನಂದ ಪಡಬೇಕು. में प्रसन्न रहना। ಇಲ್ಲಿ ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ಬರೆಯಲ್ಪಟ್ಟಂತ ಕೀರ್ತನೆ ಇದಾಗಿದೆ. बहुत ही अच्छे तरीके से लिखा है। ನಡಿಬಾರ್ದು, चलना, ನಿಂತ್ಕೊಳ್ಬಾರ್ದು, खड़ा होना, ಮತ್ತೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಬಾರ್ದು. बैठना, ಮತ್ತೆ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು? और क्या करना है? ಮೂರು ಮಾಡಬಾರ್ದು, ಮತ್ತೇನ್ ಮಾಡ್ಬೇಕು? ये 3 काम नहीं करने हैं तो क्या करना है? ಯಾರು ಹೇಳ್ತೀರಾ? ಮತ್ತೇನ್ ಮಾಡ್ಬೇಕು? तो क्या करना है? ये दोनों। ಏನ್ ಆನ್ಸರ್? ಇನ್ನು ಮೂರನೇದು ಯಾವುದು? तो आप क्या इसके बारे में मुझे उत्तर ಏನ್ देंगे? ಮಾಡ್ಬೇಕು? तीसरा क्या है? ಯಾರು ಹೇಳ್ತೀರಾ? कौन बताएंगे? ನೆಕ್ಸ್ಟ್ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು? अगला कदम क्या करना है हमें? ನಡಿಬಾರ್ದು, चलना नहीं है, ನಿಂತ್ಕೊಳ್ಬಾರ್ದು, खड़ा नहीं होना है, ಕೂತ್ಕೊಳ್ಬಾರ್ದು, बैठना भी नहीं है। ಪಾಪಾತ್ಮರ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಿಂತುಕೊಳ್ಳಬಾರದು, हाँ, पापियों के मार्ग में हमें खड़े भी नहीं रहना है। ಧರ್ಮನಿಂದಕರೊಡನೆ ಕೂತುಕೊಳ್ಳಬಾರದು, पापियों के मार्ग में हमें खड़ा भी नहीं होना है। ದುಷ್ಟರ ಆಲೋಚನೆಯಂತೆ ನಡೆಯಬಾರದು. हाँ, मंडली में नहीं बैठना है। ಮತ್ತೇನ್ ಮಾಡ್ಬೇಕು? तो क्या करना है? ಅದೆಲ್ಲ ಸಂಘಗಳನ್ನು ಬಿಟ್ಟು ಓಡಬೇಕು. तो इन सब चीजों को छोड़कर हमें भागना है। ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया। ನಮ್ಮನ್ನು ಓಡೋದಕ್ಕಾಗಿ ಆತನು ಕರೆದಿದ್ದಾನೆ. हमें इन सब चीजों से भागने के लिए नाम कहा के गया स्तोत्रवागಲಿ. है। प्रभु के नाम का धन्यवाद हो। ಪ್ರೀತಿ ದೇವ ಜನರೇ, मेरे प्रिय भाई बहनों, ಲೋಕದಲ್ಲಿ ಶಾಂತಿ ಸಮಾಧಾನ ಬೇಕಾ? अगर इस दुनिया में हमें शांति और समाधान चाहिए, ಶಾಂತಿಯನ್ನು ಕೊಡುವಂತ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನು, शांति देने वाला हमारा प्रभु यीशु मसीह, ಆತನ ಮೊರೆ ಹೋಗೋಣ, उसके चरणों में हम जाएंगे, ಆತನನ್ನು ಆಶ್ರಯಿಸಿಕೊಳ್ಳೋಣ, उसको अपने उनके अनुग्रह में हम जाएंगे, ಆತನನ್ನೇ ಸರ್ವಸ್ವವನ್ನಾಗಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳೋಣ, उस परमेश्वर को ही अपना सब कुछ मान ले, ಆತನ ಪರಿಶುದ್ಧಾತ್ಮವನ್ನು ಹೊಂದಿಕೊಳ್ಳೋಣ. परमेश्वर के द्वारा उस पवित्र आत्मा को ग्रहण ದೇವರ करें। ನಾಮಕ್ಕೆ ಸ್ತೋತ್ರವಾಗಲಿ. परमेश्वर के नाम का धन्यवाद हो। ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಬಡತನ ನೀಗಬೇಕಾ? हमारे देश में गरीबी को खत्म होनी चाहिए। ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಆರೋಗ್ಯ ಸಿಗಬೇಕಾ? हमारे देश में जो है स्वस्थ रहना चाहिए। ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಶಾಂತಿ ಸಮಾಧಾನ ಸಿಗಬೇಕಾ? हमारे देश में एक शांति और समाधान होना चाहिए। ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನಲ್ಲದೆ ಶಾಂತಿ ಇಲ್ಲ, ಸಮಾಧಾನವಿಲ್ಲ. अगर प्रभु यीशु मसीह नहीं है तो कहीं पर भी शांति नहीं मिलेगी, आपको समाधान नहीं मिलेगा। ದೇವರ ನಾಮಕ್ಕೆ ಸ್ತೋತ್ರವಾಗಲಿ. परमेश्वर के नाम का धन्यवाद हो। ಆತನನ್ನು ಆಶ್ರಯಿಸಿಕೊಳ್ಳೋಣ. प्रभु के अनुग्रह में रहे। ಆತನ ಸರ್ವ ವಿಷಯಗಳಿಂದ परमेश्वर ही है ನಮ್ಮನ್ನು ಬಿಡಿಸುವ ದೇವರಾಗಿದ್ದಾನೆ. जो हमारी हर एक समस्या, हर एक परेशानी, हर एक दिक्कत से, मुश्किल से छुड़ाने वाला परमेश्वर है। ಪಾಪದಿಂದ, पापों से, ಶಾಪದಿಂದ, श्रापों से, ಧರ್ಮಶಾಸ್ತ್ರದ ಎಲ್ಲ ಕಟ್ಟುನಿಟ್ಟಾದ ನಿಯಮಗಳಿಂದ, जो धर्म व्यवस्था में लिखे गए हुए हर एक नियम से, ಹಾಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಆತ ನಮ್ಮನ್ನು ಬಿಡಿಸೋನಾಗಿದ್ದಾನೆ. वही है परमेश्वर जो हमें छुटकारा दे सकते ದೇವರ हैं। ನಾಮಕ್ಕೆ ಸ್ತೋತ್ರವಾಗಲಿ. प्रभु के नाम का धन्यवाद हो। ನಾವು ಇವತ್ತು ಯಾವ ಕಟ್ಟಿನಲ್ಲಿದ್ದೇವೆ? आज इस वक्त इस समय हम कौन से बंधन में हैं? ಎಲ್ಲಾ ಕಟ್ಟುಗಳನ್ನು ದೂರ ಮಾಡೋಣ. हमारे जो भी बंधन है उनको दूर कर दीजिए, ಎಲ್ಲವುಗಳನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬಿಡೋಣ. उन सब बंधनों को तोड़ दीजिए ದೇವರನ್ನು ಆಶ್ರಯಿಸಿಕೊಳ್ಳೋಣ. और परमेश्वर को अनुग्रह में जाएंगे। ದೇವರನ್ನು ಆಶ್ರಯಿಸಿಕೊಳ್ಳೋಣ. परमेश्वर के अनुग्रह में जाएंगे। ದೇವರ ಮಾತುಗಳ ಮೂಲಕ ನಮ್ಮನ್ನು ಆಶೀರ್ವದಿಸಿ. परमेश्वर इस वचन के द्वारा आप सबको आशीष और बरकत ದೇವರನ್ನು दे। ಬಿಟ್ಟು ನಾವೇನು ಮಾಡಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. क्योंकि परमेश्वर को छोड़कर हम कुछ भी नहीं कर सकते हैं। ಯೇಸುವನ್ನು ಬಿಟ್ಟು ನಾವು ಏನು ಮಾಡಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. परमेश्वर को छोड़ हम कुछ नहीं कर सकते हैं। ಆತನೇ ಸರ್ವಸ್ವವನಾಗಿದ್ದಾನೆ. वही महान और शक्तिमान परमेश्वर है। ದೇವರ ನಾಮಕ್ಕೆ ಸ್ತೋತ್ರವಾಗಲಿ. प्रभु के नाम का धन्यवाद हो। ದೇವರ ಮಾತುಗಳ ಮೂಲಕ ನಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಆಶೀರ್ವದಿಸಿ. परमेश्वर इस वचन के द्वारा हम सबको आशीष दे। ಆಮೆನ್. आमेन। थैंक यू।